सांगोल्यातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। MRI मशीन घेण्यासाठी नवऱ्याचा पैशांचा तगादा, कंटाळलेल्या डॉक्टर पत्नीनं टोकाचं पाऊल उचललंय। वैद्यकीय व्यवसायासाठी MRI मशीन विकत घेण्याकरिता पंढरपूर येथील नावे असलेल्या जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्यांकडून पैसे घेऊ नये म्हणून त्रास देऊन डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मृत डॉक्टर रुचा हिचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील राहणार पद्मावती प्लाझा मार्ग पंढरपूर यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी पती डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर राहणार फॅप्टेक कॉलेज मागे सांगोला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। फिर्यादीत दाखल झालेल्या नोंदीनुसार संशयित आरोपी डॉक्टर सूरज रुपनर हे विचित्र वागणूक देत होते। 2016 पासून इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते। ही बाब डॉक्टर रुचा हिला माहिती होताच पत्नीनं पतीला जाब विचारला। पती डॉक्टर सूरज यानं पत्नी डॉक्टर रुचा हिला लाताबुक्क्यांनी मारहाण केली होती। शिवीगाळ करून लाताबुक्क्यांनी मारहाण करत मानसिक त्रास देऊन तुला बघून घेतो अशी धमकी देखील दिली। आरोपीस वैद्यकीय व्यवसायाकरिता MRI मशीन विकत घेण्यासाठी रुचा हिच्या नावे असलेली पंढरपूर येथील जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन ये अशी मागणी केली। लोनच्या कागदपत्रांवरती सह्या कर, नाहीतर तुझ्या माहेरहून रक्कम आणून दे असा त्रास सुरूच होता। डॉक्टर रुचा यांनी माहेरमधील आई आणि भावास ही सर्व हकीकत सांगितली होती। 2-3 दिवसांमध्ये सांगोल्याला येतो असं माहेरच्यांनी सांगितलं होतं। 6 जून 2024 रोजी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर रुचा हिनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। सांगोला पोलिसांनी मृत डॉक्टर रुचा हिच्या भावाची फिर्याद घेतली आहे। फिर्यादीनुसार भादवी कलम 498, 306, 323, 504, 506 प्रमाणे डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। डॉक्टर रुचा यांच्या आत्महत्येनं सोलापुरात हळहळ व्यक्त होतीये। उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबातील घरगुती वाद आत्महत्येपर्यंत गेलाय।